नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मापारेस क्लासेसच्या YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे. मागच्या लेक्चर पर्यंत आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 पाहिलाय, सिमिलॅरिटी चॅप्टरचा, पहिला चॅप्टरचा. त्यानंतर आता आपल्याला प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 पाहायचा आहे. तर त्याआधी आपल्याला काही नियम दिलेत, काही थेरम्स दिलेत, ते पहिले आपण समजून घेऊ. आपण जर ते थेरम समजून घेतले तर प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 आपल्याला एकदम इझी जाणार, एकदम सोपा जाणार. ठीक आहे. मग पेज नंबर 7 मध्ये तुम्हाला एक थेरम दिलाय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. एकदम महत्वाचा आणि खूप सोपा थेरम आहे. मॅक्झिमम प्रॅक्टिस सेट या थेरम वरती डिपेंड करतो. ठीक आहे. मग काय म्हणलंय त्या थेरम मध्ये, इफ अ लाईन पॅरलल वन साइड ऑफ एनी वन साइड ऑफ ट्रायंगल, म्हणजे जर एखादी लाईन ट्रायंगलच्या कोणत्याही एका बाजूला पॅरलल असेल तर, आणि पॅरलल फक्त पॅरलल असून नाही जमणार, तर काय म्हणते अजून त्यामध्ये की ती लाईन उरलेल्या रिमेनिंग साइड्सला टू डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये, मग दोन वेगवेगळ्या बिंदूंमध्ये छेदल्या गेली पाहिजे. आपण डायग्राम पाहू. हा ट्रायंगल, या ट्रायंगल मध्ये जी लाईन आपण कोणत्याही एका लाईनला पॅरलल काढू शकतो. एबीसी नावाचा ट्रायंगल घेतला आणि खालच्या बीसी साइडला लाईन यल ही आपण पॅरलल काढली, याला नाव देऊ लाईन यल. मग आता ही लाईन यल कशी असली पाहिजे म्हणताय त्यामध्ये म्हणताय की इफ अ लाईन पॅरलल वन साइड ऑफ ट्रायंगल, ट्रायंगलच्या एका साइडला ही लाईन पॅरलल असली पाहिजे. आणि नंतर काय म्हणताय की इंटरसेप्ट रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट, म्हणजे दोन वेगवेगळ्या पॉइंट मध्ये हिनं काय केलं पाहिजे, उरलेल्या रिमेनिंग साइड्सला दोन वेगवेगळ्या बिंदूंमध्ये टच केलं पाहिजे, इंटरसेप्ट करून गेली पाहिजे. मग आता असं जर असेल तर नियम काय सांगतोय आपल्याला, नियम सांगतोय की या साइड ज्या आहेत, या साइड्स कशा, या साइड्सला ही लाईन काय करते, जर ही पॅरलल असेल आणि दोन वेगवेगळ्या पॉइंट्स मध्ये इंटरसेप्ट करत असेल तर ही लाईन या साइड्सला प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते. प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते म्हणजे कशी, AM अपॉन MB इज इक्वल्स टू AN अपॉन NC, अशा प्रोपोर्शन मध्ये ही डिवाइड करणार. मग ही लाईन फक्त अशीच असली पाहिजे का, नाही. आपण अजून एक एक्झाम्पल पाहू. दुसरा एक ट्रायंगल घेतला तर ही पॅरलल लाईन अशीही असू शकते, या साइडला पॅरलल, किंवा ही पॅरलल लाईन जी आहे ती दुसऱ्या अजून एका साइडला पॅरलल आपण दाखवू शकतो, या साइडला सुद्धा ती पॅरलल असू शकते. ही लाईन या साइडला पॅरलल होईल, ही लाईन या साइडला पॅरलल होईल आणि ही लाईन या साइडला पॅरलल होईल. कोणत्याही प्रकारची असली तर रिमेनिंग साइड्सला ती ज्या वेळेला दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेप्ट करते, दोन वेगवेगळ्या पॉइंट्स मध्ये ती ज्या वेळेला इंटरसेप्ट करते, त्यावेळेला त्या ज्या साइड्स आहेत त्या साइड्सला ती प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते. ठीक आहे. चला आता आपण काय करू, पुढचा याचा कॉन्व्हर्स पाहू. मग डीपीटी थेरमचा कॉन्व्हर्स पाहू. कॉन्व्हर्स मध्ये काय म्हणता येते, इफ अ लाईन डिवाइड एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो, जर समजा एक लाईन दोन साइड्सला, ट्रायंगलच्या कोणत्याही दोन साइड्सला जर काय करते, डिवाइड करते, कशी, रेशो मध्ये डिवाइड करते, तर काय म्हणतात ते, देन द लाईन पॅरलल टू थर्ड साइड, तिसऱ्या बाजूला ती लाईन पॅरलल असणार, असं कॉन्व्हर्स मध्ये सांगितलंय. ठीक आहे. मग आता आपण याच्यावरती डिपेंड असलेलं ऍप्लिकेशन पाहू. चला आता हा आपण थ्री पॅरलल लाईनचा पार्ट पाहू. तर थ्री पॅरलल लाईन्सच्या स्टेटमेंट मध्ये काय म्हणता येते, द रेशो ऑफ द intercepts made on a transversal by three parallel lines is equals to the ratio of the corresponding intercepts made on any other transversals by the same parallel line. आता या तीन पॅरलल लाईन मध्ये काय झालं, दोन ट्रान्सव्हर्सल आहेत, या दोन ट्रान्सव्हर्सल आपण काढल्यात, तर या दोन ट्रान्सव्हर्सलनं जो पार्ट इंटरसेप्ट केलाय तर तो पार्ट सुद्धा कसा असणार, रेशो मध्ये असणार. म्हणजेच त्या स्टेटमेंट नुसार AC अपॉन CE इज इक्वल्स टू BD अपॉन DC, या BD अपॉन DF, या पद्धतीनं थ्री पॅरलल लाईनचा पार्ट ऍप्लिकेशन आहे, जे डीपीटी थेरमचं ऍप्लिकेशन आहे.
आता यानंतर अजून एक नियम आपल्याला याच्या आधी सांगितलाय, प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 च्या आधी एक नियम आपल्याला सांगितलाय, तो नियम आहे अँगल बायसेक्टर थेरम. मग प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टरच्या प्रॉपर्टी मध्ये काय सांगता येते? अँगल बायसेक्टरच्या प्रॉपर्टी मध्ये द बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड्स. रिमेनिंग साइडच्या रेशो मध्ये आता पहा, याचा एक्सप्लेन करताना काय होईल की कोणताही एक ट्रायंगल आपण घेतलेला आहे आणि या ट्रायंगलच्या कोणत्याही एका अँगलला आपण काय केलं, बायसेक्ट केलं, बायसेक्टर तयार केला या अँगलचा. मग या अँगलचा बायसेक्टर जो असेल तो काय करणार, अपोजिट साइडला दोन पार्ट मध्ये डिवाइड करतोय, बरोबर का? याला नाव आपण यस. मग काय सांगताय त्यामध्ये की अँगल बायसेक्टर मध्ये ज्या अँगलचा बायसेक्टर आहे तो काय करतो, अपोजिट साइडला दोन पार्ट मध्ये डिवाइड करतोय. तर या दोन पार्टचं रेशो जो असणार, समजा QS अपॉन SR हा जो रेशो आहे हा या ट्रायंगलच्या रिमेनिंग साइडच्या रेशो एवढा असणार. म्हणजे साध्या सोप्याच्यात PQ अपॉन PR या पद्धतीनं हा अँगल बायसेक्टर थेरम आहे. आता आपलं नियम सगळे संपलेत. आता आपण करू पुढच्या प्रश्नांची तयारी. प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 मध्ये आपण जो पहिला प्रश्न पाहतोय त्यामध्ये काय दिलं आपल्याला, गिवन बिलो आर द सम ट्रायंगल्स अँड लेंथ ऑफ लाइन सेगमेंट. Identify in which figure ray PM is the bisector of angle QPR. QPR या अँगलचा रे PM हा काय आहे, बायसेक्टर आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. आयडेंटिफाय करायचंय की बायसेक्टर आहे की नाही. मग आता बायसेक्टर आहे की नाही आपण कसं ठरवणार, आपल्याला दिलेल्या माहितीनुसार जी माहिती आपल्याला दिली आता आपण काय करणार, अँगल बायसेक्टर थेरमचा वापर करणार किंवा त्याच्या कॉन्व्हर्सचा वापर करणार. कॉन्व्हर्सचा वापर केला तर आपण समजू शकतो की हा बायसेक्टर आहे की नाही. मग दिलेली माहिती सगळ्यात पहिले लिहून घ्यायची. आपल्याला काय काय दिलंय आन्सर मध्ये, काय दिलाय, PQ चं माप दिलंय. PQ किती, PQ इज इक्वल्स टू 7. त्यानंतर PR किती दिलाय, इज इक्वल्स टू 3. त्यानंतर काय दिलाय, QM किती दिलाय आपल्याला, QM इज इक्वल्स टू 3.5. आणि त्यानंतर आहे RM इज इक्वल्स टू 1.5. आता याला काय करणार आपण, प्रोपोर्शन मध्ये आहे का ते पहिले सगळ्यात पहिले पाहणार. मग या दोघांना आपण मध्ये ठेवा, काय काय, RM अपॉन QM या दोघांची माप ठेवली आपण मध्ये 1.5 अपॉन 3.5. 0 काढून टाका, 15 अपॉन 35. मग याचा रेशो आपण याला कमी आपल्याला याला लहान करता येईल का ते चेकआउट करा. करता येईल का, एकाच पाड्यात येतात का, येतात. 5 3 चा 15 आणि 5 7 चा 35. ठीक आहे. त्यानंतर आपण आता रेशो कोणता पाहणार, दुसरा रेशो पाहायचा आहे या दोन्ही रिमेनिंग साइडचा. म्हणजे कोणती PR अपॉन PQ इज इक्वल्स टू किती येणार, 3 अपॉन 7. मग 3 अपॉन 7 आणि 3 अपॉन 7. मग काय होईल, 3 अपॉन 7 आलाय. मग ऍक्च्युअल हा 3 अपॉन 7 आहे आणि हा पण 3 अपॉन 7 आहे. म्हणजे काय होईल, हा बायसेक्टर आहे का, तर आहे. कशानुसार, बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम. अँगल बायसेक्टर थिअरमच्या कॉन्व्हर्स नुसार काय होईल, रे PM is bisector of angle QPR. QPR नावाच्या अँगलचा तो बायसेक्टर आहे. आता नेक्स्ट याच्यामध्ये पाहू,
याच्यामध्ये जी माहिती दिली ती पहिले लिहून घ्या. काय दिलाय? पीआर इज इक्वल्स टू किती? 7. त्यानंतर पीक्यू इज इक्वल्स टू किती? 10. त्यानंतर क्यूएम इज इक्वल्स टू 8 आणि आरएम इज इक्वल्स टू 6. मग प्रपोर्शन मध्ये कसं कसं घेणार? आरएम अपॉन क्यूएम किती किती दिलाय? 6/8. मग याला जर छोट केलं 2 च्या टेबल मध्ये दोन्ही पण संख्या येणार. 2 3 जा 6 आणि 2 4 जा 8. त्यानंतर काय घेणार? आता आरएम घेतलाय तर आरएम ची साइड घ्यावी लागणार. म्हणजे कोणती? पीआर अपॉन पीक्यू. मग पीआर किती आहे? 7 आणि पीक्यू किती आहे? 10. या दोन्ही एका टेबल मध्ये येत नाही. म्हणजे याला आपण लहान करू शकतो का? नाही करता येणार. म्हणजेच काय होईल? हा रे बायसेक्टर आहे का? तर नाही. हा रे बायसेक्टर नाही. रे पीएम इज नॉट. रे पीएम इज नॉट बायसेक्टर ऑफ अँगल QPR. QPR चा हा बायसेक्टर नाही. सेम याच पद्धतीनं तिसरं तुम्ही सोडू शकता. सहज आणि सोपा प्रश्न आहे. पहिला प्रश्न पण इथं संपव. आता आपण काय करू? पुढचा प्रश्न यामधला पाहू. ठीक आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पाहू आपण. प्रश्न क्रमांक दुसऱ्याची डायग्राम मी काढली आहे आणि प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. पहा काय म्हणताय प्रश्नामध्ये? इन ट्रायंगल पीक्यूआर नावाच्या ट्रायंगल मध्ये पीएम इज इक्वल्स टू 15. आपल्याला पीएम किती दिली आहे? पीएम 15 दिली आहे. त्यानंतर काय म्हणताय ते? पीक्यू म्हणजे या पूर्ण साइडचं माप दिलंय. पीक्यू इज इक्वल्स टू 10. पीआर या पूर्ण साइडचं माप दिलंय 20 आणि एनआर इज इक्वल्स टू 8. काय म्हणतात पुढे ते? स्टेट वेदर लाईन एनएम इज पॅरलल टू साइड आरक्यू. गिव्ह रिझन. आपल्याला रिझन पण द्यायचंय आणि एनएम साइड आरक्यू ला पॅरलल आहे हे दाखवून आपल्याला रिझन द्यायचंय की का ती पॅरलल आहे. मग सगळ्यात पहिले आपण दिलेली माहिती लिहून घेऊ. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आन्सर मध्ये येताना सगळ्यात पहिले आपल्याला काय दिलंय? पीएम इज इक्वल्स टू 15. त्यानंतर पीक्यू इज इक्वल्स टू 25. त्यानंतर काय दिले त्यांनी? पीआर इज इक्वल्स टू 20 आणि एनआर इज इक्वल्स टू 8. आता या माहितीवरून आपल्याला काय करायचंय की ही लाईन याला पॅरलल आहे का आणि का बरं पॅरलल आहे? मग होऊ शकतं का? तर होऊ शकतं. आपल्याला पीएम चं माप दिलंय. आपल्याला एमक्यू चं माप माहिती पाहिजे. मग एमक्यू चं माप काढण्यासाठी आपल्याला आहे का? नाही. पीक्यू बरोबर काय येईल? पीएम प्लस एमक्यू. मग घेतला काय काय? पीएम प्लस एमक्यू इज इक्वल्स टू पीक्यू. मग पीएम चं माप माहिती आहे, घेतलंय. 15 प्लस एमक्यू इज इक्वल्स टू 25. काय होईल? 15 इकडे गेले. एमक्यू इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला? 25 मायनस 15. देअरफॉर एमक्यू इज इक्वल्स टू 10. एमक्यू मिळाला. सेम त्याच पद्धतीने आपल्याला एनआर दिलाय आणि पीएन चं माप काढायचंय पहिले. मग काय करणार? पीएन प्लस एनआर इज इक्वल्स टू पीआर. मग काय होईल? पीएन चं माप माहिती आहे? नाही. मग पीएन प्लस एनआर किती दिला आपल्याला? 8 आणि पीआर किती आहे? पीआर आहे 20. काय होईल? हा 8 इकडे मायनस मध्ये जाईल. म्हणजेच पीएन इज इक्वल्स टू 20 मायनस 8. देअरफॉर पीएन इज इक्वल्स टू 12. मग आता एमक्यू मिळाला आणि पीएन पण मिळाला. मग काय करणार आपण? या साइड्सला प्रोपोर्शन मध्ये ठेवणार आणि त्यांचा रेशो जर सारखा असेल तर कॉन्व्हर्स नुसार, बीपीटी थेरमच्या कॉन्व्हर्स नुसार त्या दोन लाईन कशा असणार? पॅरलल असणार. मग काय घेतला? कोणती कोणती? पीएन अपॉन एनआर. पीएन किती आहे? पीएन आपल्याला मिळाली आहे 12 आणि एनआर आपल्याला मिळाली आहे 8.
काय होईल 4 2 जा 8 आणि 4 3 जा 12. ओके, सेम याच पद्धतीनं पलीकडची बाजू काय होईल PM अपॉन MQ. PM किती मिळाला आपल्याला, PM दिलाय ऑलरेडी 15 आणि MQ किती मिळालाय 10. मग 5 2 जा 10, 5 3 जा 15, 3/2. म्हणजे हे दोन्ही रेशो सारखे येतात. म्हणजेच काय Pn अपॉन NR इज इक्वल्स टू PM अपॉन MQ. मग काय होईल therefore by converse of BPT, by converse of BPT theorem, BPT theorem काय होईल लाईन कोणती लाईन NM parallel to side RQ. प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 मधला पण प्रश्न क्रमांक 3 पाहू. काय म्हणणं आहे, एक डायग्राम दिली आपल्याला अशी आणि प्रश्नात ते म्हणताय इन ट्रायंगल MNP NQ is bisector of angle M. NQ हा अँगल M चा बायसेक्टर आहे असं आपल्याला त्यामध्ये सांगितलंय. आणि काय म्हणतात ते इफ MN is equals to 5, त्यानंतर NP is equals to 7, त्यानंतर MQ is equals to 2.5, then find QP. QP आपल्याला फाइंड करायची आहे. मग कशी फाइंड करणार, तर सुरुवात करू क्वेश्चन नंबर 3 ला. आन्सर मध्ये सगळ्यात पहिले इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल आहे MNP, M इन ट्रायंगल MNP. MNP नावाच्या ट्रायंगल मध्ये काय दिलं आपल्याला की कोणता रे NQ is bisector of angle MNP. MNP नावाच्या अँगलचा हा बायसेक्टर आहे. मग हा जर MNP नावाचा बायसेक्टर आहे तर कोणत्या नियमानुसार आपण वापरू शकतो, बाय अँगल बायसेक्टर थेरम किंवा प्रॉपर्टी. अँगल बायसेक्टर थेरम किंवा अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी नुसार काय होईल, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी नुसार MN अपॉन NP, MN अपॉन NP इज इक्वल्स टू काय होईल MQ अपॉन QP. ठेवा किमती, MN ची किती आहे 5 अपॉन NP किती दिली आपल्याला 7 इज इक्वल्स टू MQ किती आहे 2.5 आणि QR आपल्याला काढायची आहे. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं तर काय होईल QR इज इक्वल्स टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन अपॉन मध्ये 5 येईल. म्हणजेच 2.5 इंटू 7 अपॉन 5. कॅल्क्युलेशन करा, कॅल्क्युलेशन येईल 3.5. 5 1 जा 5, 5 5 जा 25. याला मल्टिप्लाय करा, QR इज इक्वल्स टू 3.5 युनिट्स. ठीक आहे. आता हा प्रश्न झाल्यानंतर आपण या लेक्चरला स्टॉप करू. बाकी पुढची प्रश्न जी आहेत ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहू. ठीक आहे, भेटू पुढच्या लेक्चर मध्ये.